हे बघा ब्रह्मकमळचं झाड आहे बघा. खाली दाखव बरं पहिलं. आणि हे बघा कळे इलेत ह्याला आता. हे बघा कळे इलेत, असे कळे असतात. हे बघा किती कळे इलेत ते बघा. त्या बाजून पण दाखवते मी तुमका. हे बघा एक एकदा ना 20-20, 25-25 वर फुलतात. 15-15, 10-12 अशी. तर आता हे बघा आज गणपती पण गेला आमचा 11 दिवसाचा. आम्ही आता पोचून येणार. नाही तर ही गणपती घालणार होता फुला 12 वाजता. तर आता ही पूर्ण 12 वाजता फुलतली होत. हा तेच 12 वाजता पूर्ण फुलतली. बघा आता कशी असतात ते बघा. झाली आता या झाडाला खूप वर्ष लावून, 10-15 वर्ष झाली लावून. अशीच फुलतात दरवर्षी. हे बघा वरती पण बघा ते. आणि हे बघा हे 4 दिवसांकडे फुलतले. 4थ्या दिवशी एवढे असतात, छोटे असताना कळे. हे बघा हे बघा इथून असे इथून पाना फुटणार त्याला. हे बघा इथून इथून हे बघा इथून हे बघा ते डॅश असं दिसतं की नाही, छोटे छोटे असे फोडी. ते इथून यांना पानं येणार याला. हे बघा हैसून हे बघा. हे बघा हैसून पानं येतात. प्रत्येक अशा पाना असेच येतले होत. हे बघा पान फुटलं आहे बघा. हे बघा आताच पान फुटलेलं आहे बघा. हे बघा असं पान फुटलंय बघा. हे बघा हे बघा कसं पान फुटलं आता बघा. अशीच पानं फुटत जातली. असं ब्रह्मकमळचं झाड असतं. आणि ह्या झाडाचं वैशिष्ट्य काय माहिती आहे? हे झाड कसं मोठं होतं, कसं लावतात काय हे. तर ह्या झाडाचं एक पान जरी तुम्ही अर्ध असं इथून या डॅश पासून काढून अशी मातीत ठेवलात, त्याच्यावर थोडी माती अशी, तरी त्या झाडाला इथून इथून पानं येणार अशी. त्याचं झाड असं लाव काय असं नाही. पान जरी टाकलं तरी ते रुजून येणार. आणि मोठे त्याला जागा लागता. हे बघा असं मोठं होणार झाड. हे मगाशी सांगितले ना तुमका की आता हे बघा फुलली फुला बघा. हे बघा अशी फुलतात. हे बघा हे बघा बघा कशी फुलली ती बघा. अजून एकदम फुलतली. 12च्या आत पूर्ण फुलून जातात. हे बघा हे बघा हे ब्रह्मकमळचं फुल आहे. आता मी देव बाप्पाकडे ठेवणार आहे.